नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टिट्यूट गुरूचा डॅशबोर्ड बघणार आहोत. लॉग इन करतात, सर्वात पहिले जी स्क्रीन तुमच्या समोर ओपन होते, ती ही डॅशबोर्डची आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इथं करंट मंथ इन्क्वायरी दिसते, की तुम्ही या मंथमध्ये किती इन्क्वायरी केलेल्या आहेत, ते तुम्हाला इथं दिसतं. त्यासोबत टोटल ॲडमिशन्स तुम्ही या मंथमध्ये किती केले ते दिसतं आणि विशेष म्हणजे मागच्या महिन्याच्या कंपॅरेटिव्ह तुम्ही या महिन्यात जास्त ॲडमिशन्स केलेत की कमी? आता इथे मायनस नाय सॉरी मायनस 39 दिसताय. याचा अर्थ तुम्ही मायनसमध्ये आहात म्हणजे मागच्यापेक्षा कमी केलेले आहेत. ॲक्टिव्ह बॅचेस तुमच्याकडे किती आहे आणि या मंथचं कलेक्शन किती झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही मंथ बाय मंथ इथे रेव्हेन्यू तुमच्याकडे कशा प्रकारचा कलेक्ट झालेला आहे, त्याबद्दलची पण तुम्हाला इथे माहिती मिळते. तुमच्याकडे आलेला जो काही इन्क्वायरी आहे, तो कुठल्या सोर्समधनं आलेला आहे, तर ते सोर्सबद्दलही तुम्हाला माहिती मिळते. जेणेकरून तुम्हालाही कळेल, की तुमच्याकडे येणारा विद्यार्थी हा कुठल्या अ, जाहिराती पाहून किंवा कुठल्या सोर्स थ्रू तुमच्यापर्यंत येतोय. आता माझ्याकडे इथे 0 इन्क्वायरीज आहे म्हणून हा चार्ट इथे तयार नाही झालेला. पुढे टुडेज फॉलोअप म्हणजे काही इन्क्वायरी जनरेट झाल्या असतील, ज्यांनी सांगितलं, की मी आजच्या दिवशी क्लास लावणार आहे. तर अशा काही लोकांचे विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला इथे दिसतील, जेणेकरून तुम्ही त्यांचा फॉलोअप घेऊ शकतील. टुडेज कलेक्शन आज जर तुम्ही काही फीज कलेक्ट केली, काही नवीन ॲडमिशन केलं, त्यांची काही फीज आली, तर ते डिटेल्स तुम्ही सर्व इथे बघू शकतात. अर्थातच व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यावर अजूनही डिटेलमध्ये तुम्हाला ती माहिती भेटू शकते. ॲक्टिव्ह बॅचेस तुमच्याकडे कुठल्या आहेत, ह्या बॅचेस तुम्हाला इथं दिसतायत आणि विशेष म्हणजे ह्या बॅचेसमध्ये आत्ता किती विद्यार्थी शिकताय, त्या बॅचचे स्टार्ट कधी झालेले आहेत, एंड कधी होणार आहेत, त्या बॅचेसबद्दलची पण माहिती तुम्हाला इथे बघायला भेटते आणि त्या एकंदरीतच तुमची कॅपॅसिटी त्या बॅचप्रमाणे तुम्ही जी दिली असेल बॅच बनवताना, ती सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळते. तर एकंदरीत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या डॅशबोर्डवर मिळतात. धन्यवाद.